श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सत्य समर्थ रिनाज ह्या यूट्यूब चॅनलवर. 23 ऑगस्ट 2026 वार आहे रविवार. ह्या दिवशी आहे पुत्रदा एकादशी. पुत्रदा एकादशीला काही लोक म्हणजे काही ज्या स्त्रिया आहेत त्या स्त्रिया उपवास देखील करत असतात की आणि हा जो उपवास आहे हा आपल्या मुलाबाळांसाठी असतो. कारण की प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलांची भरभरून प्रगती व्हायला पाहिजे. त्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा जॉबच्या ठिकाणी म्हणा, प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलगा जर जॉब करत आहे, मुलगा असो किंवा मुलगी असो, प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलं बाळ जर जॉब करत असतील तर त्यांना प्रमोशन वगैरे मिळालं पाहिजे. आणि जर आपले शालेय विद्यार्थी असतील तर त्यांची अभ्यासात प्रगती वगैरे व्हायला पाहिजे असं जर प्रत्येकाला वाटत असेल तर नक्कीच तुम्ही या दिवशी उपवास करू शकता. पण आता नेमकं झालं तरी काय आहे की 2026मध्ये श्रावण हा जो महिना आहे, या श्रावण महिन्यात भरभरून असे व्रत वैकल्य आलेत. त्यामुळे मग म्हणजे कळायला मार्गच नाही की नेमका कुठला उपवास करायला पाहिजे. कारण म्हणजे सण एवढे आलेत ना, त्यामुळे बायकांना हा उपवास करू की तो उपवास करू, तुमची जर इच्छा असेल तर नक्कीच हा उपवास करा, नसेल इच्छा तर नका करू. कारण की बघा, शेवटी आपलं शरीर हे खूप जास्त महत्त्वाचं असतं आणि त्यातल्या त्यात आपण घरातल्या कर्त्या स्त्री आहेत आणि जर कर्त्या स्त्रीची जर तब्येत वगैरे जर हे झाली तर त्यामुळे मग आपल्या मुलाबाळांकडे म्हणा, आपल्या संसाराकडे म्हणा, आपल्या नवऱ्याकडे म्हणा दुर्लक्ष होतं. थोडक्यात सांगायला गेलं तर आपल्या फॅमिलीकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे जर तुम्हाला शक्य होत असेल ना तरच उपवास करा किंवा नका करू. बघा, शेवटी श्रद्धा ही महत्त्वाची असते. आपण किती श्रद्धेने हा उपवास करतोय किंवा नाही जरी केला तर किती श्रद्धेने आपण देवाला पूजतोय हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे शक्य असेल तरच उपवास करा किंवा करू नका. उपवास करताना तुम्हाला जसे आपण एकादशीचा उपवास वगैरे करत असतो सेम त्याच पद्धतीने म्हणजे फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता किंवा नाही केला तरी चालेल. पण तुम्हाला दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्हाला दिवसभर हा म्हणायचा आहे. म्हणजे मंत्रोच्चारण हे करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सेवा काय करायची आहे. बघा, सेवा म्हटल्यावर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम ह्याचं पठण करायचं आहे. श्री विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्हाला म्हणायचं आहे किंवा श्रवण देखील तुम्ही करू शकता. त्यानंतर श्रीमद भागवत म्हणजे संक्षिप्त आहे त्याचं देखील तुम्हाला हे पठण करायचं आहे. बघा, म्हणजे उपवास ठेवा किंवा उपवास नाही ठेवा ते तुमच्यावर. पण ही जी एकादशी, ह्या एकादशीला आपण भरभरून नामस्मरण वगैरे देखील करायला हवं. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.